भारतीय बौद्ध महासभा शाखा सायफच्या वतीने 10 दिवस बौद्ध उपासक उपासिका शिबिर संपन्न। काही क्षण चित्र पुढील प्रमाणे। बुद्ध धम्म संघ संविधानाची माहिती, त्यागमूर्ती रमाईची माहिती, तथागतांच्या बुद्धांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत आपले सण आणि उत्सव, त्याचसोबत अंधश्रद्धा काय आहे, श्रद्धा काय आहे, 22 प्रतिज्ञा काय आहे आणि बालमनावर चांगले सुसंस्कार व्हावं, केवळ डीजेवर 14 एप्रिल होऊ नये। आपले 30, 40, 50 हजार रुपये एवढ्या वर्षापासून पाण्यात चालले। हा कार्यक्रम घेत असताना हसी खुशीनं कार्यक्रम घ्यायचा, याचा खर्च काय फारसा राहत नाही, कंपल्सरी जेवण राहत नाही, कंपल्सरी मिरवणूक राहत नाही, पण 10 दिवस तुम्हाला इथे येऊन वंदना घेऊन पंचशिलेचा अर्थ, आर्य अष्टांग मार्गाचा अर्थ, 38 महामंगल सूत्राचा अर्थ, सगळ्या पाणीघाटाचा अर्थ तुम्हाला इथे समजून सांगला जाते। आणि बुद्ध धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 मे 1954 ला स्थापन केली। आणखी आपल्याला माहित नाही की आपली मातृ संघटना कोणती आहे का ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिली। एक काळ असा होता, गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू। आज आपण अतिशय स्वच्छ अवस्थेमध्ये आलेलो आहोत, परंतु येणारा काळ हा बिघडण्याचा काळ आलेला आहे। या मोबाईल युगामुळे आई वडिलाचं ऐकत नाही, वडील आईचं ऐकत नाही, मुलगा आईचं ऐकत नाही, मुलगा वडिलाचं ऐकत नाही, शेजाऱ्यासोबत भांडणं, पंचशिलेचं आचरण नाही, धम्माचं आचरण आपण सोडून दिलं। केवळ नाचत आहो मिरवणुकीच्या याच्यावर, नाचण्याची संस्कृती आपली नाही आहे। आपला चालत असताना लोकांनी आदर्श घेतला पाहिजे, हा बुद्धिस्ट माणूस आहे असं आपण राहिलं पाहिजे। एससी एसटी ओबीसी बीजेएनटी सगळ्या समाजाने आपला आदर्श घेतला पाहिजे। केवळ 2 टाइम खाणे आणि झोपणे याच्यासाठी आयुष्य नाही आहे। बाबासाहेबांनी जर तसं केलं असतं ना, आज तुम्ही सुटाफुटामध्ये आले नसते, आज साडी माडी गाडी बंगले झाले नसते, गाड्यामध्ये फिरले नसते। बुद्धांनी एवढा मोठा राजवाडा सोडला, धम्माचा प्रचार केला। आज तर अनुकूल परिस्थिती आहे, अच्छे दिन आहे आपले, चांगले दिवस आहे, तरी मेरा भला तो जग का भला। माझं चांगलं तर सगळ्यांचं चांगलं, माझा बंगला, माझी गाडी, माझी बायकोला चांगली चांगली साडी, सोनं चांगली, याच्यात गुरपटून चालू आणि मरून जाता। धम्माचं काय, येणाऱ्या पिढीचं काय? बाबासाहेबांनी स्वतःसाठी जर केलं असतं तर राष्ट्रपती झाले असते, प्रधानमंत्री झाले असते, परंतु 4 मुलाची बळी दिली बाबासाहेबांनी। सम्राट अशोकांनी सगळं साम्राज्य तुमच्या आमच्यासाठी दान केलेलं आहे। किती महान कार्य केलं, आपण काही धम्मासाठी काम करत नाही। 3 वाजताची रॅली 6 वाजले तरी तुम्ही तयारीत आले नाही। हे घाटांनी पांढर करून एवढं दुरून लोक आले, पण गावातल्या लोकांच्या तयाऱ्या झाल्या नाही। म्हणून याच्यानंतर वेळेवर तयाऱ्या करायच्या। माझं मानस असं असते का 8 वाजता जेवण सुरूच झालं पाहिजे, लहान मुलं असते भुका लागतात। तुम्ही 10 वाजता जेवणाचा वेळ नसते ना, 8 वाजता शांत जेवणाला बसले पाहिजे लोक। आता 6 वाजले, 1 तासात आपली रॅली येईल आणि 2 तास कार्यक्रमाला लागतात, म्हणजे 7 वाजता आल्यावर 9 ला कार्यक्रम संपत। हा वेळ असतो का 9 वाजता कार्यक्रम संपण्याचा? याला आम्ही उपासक शिबिर उपासिका नियमात बसायचं, आमचे काही प्रोटोकॉल आहे। 4 वाजता रॅली निघल्यावर 5:30 पर्यंत सगळं संपलंच पाहिजे, 5:30 ते 7:30 पर्यंत कार्यक्रम झालाच पाहिजे, 7:30 ते 8:30 जेवण झालंच पाहिजे आणि 9 वाजता मोकळे झाले पाहिजे। या लोकांना जायला किती वेळ होईल आता? याच्यानंतर मला शिस्ती पाहिजे, अन्यथा कार्यक्रम घ्यायचे नाही। आजपर्यंत घेतलं नाही, काही बिघडलं नाही। करायचं असेल तर कोणत्याही शिस्तीत करा। हे मुलाबाळावर चांगले संस्कार करायचे असेल, दारूपासून, खऱ्या गुटख्यापासून, वाईट व्यसनापासून दूर करायचं असेल तर बुद्धांच्या मार्गानुसार आपल्याला चालावं, शिस्तीनुसार चालावं लागेल। समजा सांगितलं ऑर्डर देतो, स्टँड अप, बाकी सगळं बसा, कोणी उभा नका, अंतर घ्या, सलामी द्यायची आहे। माझी सुट्टी आणली का? सावधान, विश्राम, सावधान। डॉक्टर बाबासाहेबांनी तथागतांना सलामी द्यायची आहे। एक साथ सलामी देंगे, सलामी दो। जय भीम।
दळणे मग सगळ्या उपासकांना विनंती आहे का आपल्याला यांनी ऑर्डर द्यायची आहे, झेंडा इथं ध्वजवंदन करायचं आहे, उपसरपंच कपिल शेंडे जात आहे. एकटा कपिल शेंडे त्या टोपी आली आहे, मंदाबाई टोपी द्या त्यांना. विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावं, खर्रा, गुटखा, दारू, मटका याचं प्रमाण गावोगावी वाढलेलं आहे. त्यांना बंद करावं तरी प्रत्येक गावामध्ये एससी एसटी ओबीसी विजेंटी आपण सगळे भावंड आहोत. सर्व रक्तांनी आपण लाल आहोत. त्यामुळे गावामध्ये मैत्रीनं राहावं, करुणेनं राहावं, एकमेकावर प्रेम करावं, कोणाही सोबत वाद करायचा नाही, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी माणसं जोडलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वात जास्त बौद्ध म्हणजे महार लोक, मुस्लिम लोक, आदिवासी लोक, मराठा लोक, कुणबी लोक सगळे होते. त्यांनी कोणत्याही प्रकारची जातीयता केली नाही, भेदाभेद केला नाही, लहान मोठा गरीब श्रीमंत मानलं नाही. समजून घ्या, शिवाजी महाराज आपले आहे, संभाजी आपले आहे, राजाराम आपले आहे, महात्मा फुले आपले आहे, बिरसा मुंडा आपला आहे, डॉक्टर आंबेडकर आपले आहे. त्यामुळे गावातलं वातावरण अतिशय चांगलं राहावं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रतिमा आहे, मला माहित नव्हतं. प्रतिमेला इथं झाडझूड करून पाणी मारून रांगोळ काढून ठेवावी. पुढच्या वेळेस विनंती करतो, जे काही मिरवणूक काढणारे आयोजक आहेत त्यांनी इथे येऊन पहिले व्यवस्था करावी. त्यानंतर आपण
आदर्श आहे संभाजी महाराजाचा. विश्राम साधन. छत्रपती संभाजीला मानवंदना द्यायची आहे. मानवंदना 2 1. साधन. विश्राम साधन. संभाजीला मानवंदना द्यायची आहे. 1. विश्राम. दैने मोठ. दैने मोठ. सगळ्यांना जय भीम करा. सरपंच हाकायचा गावामध्ये उपासिका शिबिर हा माणसं घडवणारा कारखाना आहे. माणसाला चांगले वर्तन मिळावे, माणूस दारूपासून मुक्त राहावा, त्यांना खर्रा गुटखा मटका या व्यसनापासून दूर करण्यासाठी आपण 10 दिवसाचं प्रशिक्षण साहेबांमध्ये लावलेलं आहे आणि ही सगळी मंडळी प्रशिक्षित झालेली आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे, मी खर्रा गुटखा दारू हे कोणतेही राशन करणार नाही आणि सगळ्या जातीसोबत धर्मासोबत प्रेमाने राहील, सगळ्यांसोबत
वेगळे दावे करणार नाही आणि SC ST विजय आपण सगळे एक आहे ओबीसी हे आपण सगळं इथं ठरवायचं आहे. आपले जे आदर्श आहे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा आपण त्यांना मानवंदना देत आहोत. बाहेर गावून आलेले आमचे मित्र दयानंद भगत, वज्रावून आलेले बौद्धाचार्य अमृत पाटील, डोंगरे सर, पाटील सर सोबतच विष्णू कुडमते यांना विनंती करतो की त्यांनी बिरसा मुंडांचं पूजन करावं. माणिक शेंडे, कपिल शेंडे यांनी पुढे यावं. धर्मेंद्र धम्मा शेंडे, अनिल बनसोड या सगळ्यांनी आदर्शाची पूजा करावी. राहुल पाटील, संजय पाटील, माणिक शेंडे यांनी आदर्शाची पूजा करावी. एक घ्या ना, बाकी राहू. तसंच आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या शंभरकरबाई केंद्रीय शिक्षिका यांनी त्यांना सहकार्य करावे. सावधान, आवाज बंद करा. श्रम सावधान. क्रांतीसूर्य बिरसा मुंडाला मानवंदना द्यायची आहे. मानवंदना दो. एक. जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा. दो. दाहिने मोड़, दाहिने मोड़ से चल. शिबिरचा लास्ट दिवस आहे. काय टाकायचं? शिबिर होतं आमचं. लास्ट दिवस आहे. तर लास्ट दिवस आहे. काहीतरी शिबिरचा. लास्ट दिवस आहे. दोन नाही झाली होती. संपा ते सांगत जय
वन्दामि सम्पदा सर्वदानं धम्मदानं जिनाति साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, धर्माधर बुद्धांचा विजय असो, सम्राट अशोकांचा विजय असो, संत सैनिक दलांचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभाचा विजय असो. संत सैनिक दलाच्या सैनिकांना विनंती करतो, टोपी काढायची नाही वंदनेच्या वेळेस बी. आपल्याला आदेश आहे मुंबईवरून, टोप्या कार्यक्रम होतपर्यंत काढायच्या नाही. आयुष्यमान छंद वाढवणे सर यांनी स्थान पडवायचं आहे. तर खरोखरच मला अतिशय आज आनंद होत आहे. आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद होत आहे. तर आज खऱ्या अर्थाने आपण पवित्र झालो, शुद्ध झालो, आणि शुद्ध जे आहे ते बुद्ध आहे. मी आयुष्यमान कपिल शेंडे यांना पुढे आमंत्रित करतो. त्यांनी इकडे येऊन स्थान ग्रहण करायचं आहे. कृपया करून खुर्च्यासाठी मेहनत करा. मला काही नावं येत नाही मुलांचे. नाव कोणाचं सांगावं हेच समजत नाही. जास्त वेळ घेणार नाही आम्ही तुमचा. तुम्ही थकलेले आहात. कमीत कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आपण इथे संपन्न करणार. मी अमरपाली आणि उन्नतीला विनंती करतो, त्यांनी थोडं प्रत्यक्ष आहे. उन्नती अमरपाली, मी त्यांना पहिला आदेश दिला होता इथं उभं राहायचं. फुलं घ्या, त्याचा गुच्छ घ्या. ज्यांना जे कामाची शेंडे यांनी उभं राहायचं आहे. त्यानंतर आयुष्यमान प्रकाश गायकवाड सरांनी उभं राहायचं आहे. आयुष्यमान डॉक्टर जनक मानकर सरांनी उभं राहायचं आहे. आयुष्यमान पहिलं नाव घेत आहे कुणाल कुनवडकर, शंकर मुनेश्वर, माणिक शेंडे, ज्ञानेश्वर शेंडे, रविराज कुनवडकर. पटापटा या, 1 मिनिट न घालवता. कमलाबाई शंकर शेंडे, मनोज आठवले, मंदा श्रीराम शेंडे, अनिल बनसोड, प्रकाश शेंडे, यशवंत मुजमुले, भास्कर पाटील, ऋषिकेश बनसोड, अनंत शेंडे, चेतन मुजमुले, विशाल स्थूल यांनी त्वरित या सगळ्यांना पटापट सगळे ग्रामात पूर्ण. हा स्वागत करण्याची पद्धत
सगळ्याच्या हातात फुलं घ्या, ज्याचे नाव घेतले ते दिले, सगळ्याच्या हातात एक एक फुलं. लाईननं कृपया करून राहा आणि कोणी असो त्या सगळ्यांना लाईननं सगळेजण उभे राहा आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. सगळेजण प्रत्यक्ष एका सेकंदात सगळेजण जा, लाईनमध्ये द्या सगळ्यांना फुलं. लाईन जशी आहे तशी द्या, सगळ्यांना माणसं पुरले पाहिजे. नाही एका एकालाच द्यायचं, लाईन ना एकालाच द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं नाही. हा म्हणजे 15 मिनिटाचा कार्यक्रम 1 मिनिटात संपते. हा स्वागताचा कार्यक्रम आहे पाहुण्यांचा, गावातर्फे स्वागत. पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं. आर्याजीचं स्वागत करण्यासाठी मी लताबाई शेंडे, अमृत पाटील वज्रा बौद्धाचार्य यांचं स्वागत मी स्वतः करतो. इकडे सर तो आभार व्यक्त करतो. जय भीम. शिबिरामध्ये एक गोष्ट राहून गेली माझी सांगायची. जे काही रेग्युलर महिला पुरुष होते त्यांना अनेक प्रश्न विचारला जाते 15 मिनिट. का तुम्हाला काय समजलं, बुद्धाचा जन्म कधी झाला, त्याच्यात अनेक प्रश्न. आता त्याच्यात मी वेळ घालवणार नाही, अनेक प्रश्न विचारला जाते. व्यसन सोडून आपण धम्मामध्ये मग्न व्हायला पाहिजे. पंचशील हे माणसाला उभं करते. पंचशिलामुळे मनुष्य शीलवान बनतो. पंचशिलामुळे मनुष्य हैवानाचा चांगला. त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सप्रेम. जय भीम. जे माहूर तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत आणि जी तळमळ आहे शेंडे साहेबांची, खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. त्यांना काय गरज आहे, एक प्राध्यापक माणूस, दोघे नवर बायको प्राध्यापक आहेत, त्यांचं जीवन सुखानं जगत आहेत, काही घेणं देणं नाही त्यांना. पण त्या माणसाला पांढरकडून येणं, तुमच्यासाठी उपासक उपासिका शिबिर लावणं आणि तुमच्यामध्येही आपण जसं त्यांच्यामध्ये काहीतरी